चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला माऊली, आजच्या सेवेला सुरुवात करूया. तर माऊली, प्रथेप्रमाणे आपल्याकडे आजही नेमाचे वारकरी आलेले आहेत. पण हे वारकरी जरा वेगळे आहेत. बघा, आता संत नरहरी सोनारांनी शैव परंपरेचा आत्मा घेऊन वैष्णवांचा देह धारण केला. अगदी तसेच ज्यांनी नारदीय कीर्तन परंपरेचा आत्मा धारण करून वारकरी कीर्तन परंपरेचा देह धारण केला, असा कृष्णा आणि चंद्रभागेच्या संगमाचा मेळ ज्यांनी साधला. पाचारण करूयात कीर्तन चंद्रिका हरिभक्ती परायण रोहिणीताई माने परांजपे यांना. रामकृष्ण हरी. आता या योगाच्या निमित्ताने मला विचारायला आवडेल की कृष्ण आणि चंद्रभागा म्हणून आपण की नारदीय कीर्तन परंपरा आणि वारकरी कीर्तन परंपरा याचा मेळ कसा साधला? रामकृष्ण हरी. नारदीय परंपरेमध्ये अगदी लहान वयामध्ये कीर्तन कला शेखर सद्गुरु श्री हरिभक्तीपरायण नारायणबुवा काणे यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 11व्या वर्षापासून दादा नारदीय कीर्तनाला मी सुरुवात केली. 15 वर्ष नारदीय कीर्तनाचा प्रवाह महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर अव्याहतपणे सुरू असताना नारदीय कीर्तन करता करता वारकरी कीर्तन आपण ताई करा, कीर्तनाने दुमदुमून महाराष्ट्र जाऊ दे, अशी अत्यंत सुंदर आत्मविश्वासाची पेरणी ज्यांनी माझ्या मनामध्ये केली, असे माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान हरिभक्तीपरायण भाषाप्रभू वैखरीचे वारकरी असलेले आमचे पाटील महाराज आहेत. त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मार्गदर्शनाने वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाला आत्मविश्वासाने उभी राहिले आणि गेल्या 10 वर्षामध्ये 2014 पासून ते आजपर्यंत वारकरी संप्रदायात सुद्धा खूप आनंदाने महाराष्ट्राचं प्रेम मला मिळतंय, सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळत आहेत. खरं तर माऊली, आपले आभार की आपल्या या एका सल्ल्यामुळे आज त्या वारकरी कीर्तन परंपरेकडे आल्या. ताई, खरं तर आता मला आपल्याला विनंती करायची की आपल्या कीर्तनाचा सांगीतिक गोड स्वर सगळ्यांना परिचित आहेत. याच स्वराने आपण आजच्या भागाची सुरुवात करूया. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने. क्या बात है. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराचे अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, आता हे सोवळे झाली त्रिभुवन, आता हे सोवळे झाली त्रिभुवन. विषय धुवोनी सांडियेले,
झाले त्रिभुवन आता हे सोवळे झाले त्रिभुवन झाले त्रिभुवन झाले त्रिभुवन. हे भाग्य आहे आमचं की आजच्या भागाची सुरुवात एवढी चैतन्य फुलवणारी आणि प्रसन्न झाली ताई. आणि मी आपल्याला विनंती करेल की आपल्या या कीर्तन सेवेकऱ्यांचा सेवेचा आनंद आपणही घ्या आणि त्यांना मार्गदर्शन करा. त्यासाठी मी आपल्याला तिथे आसनस्थ होण्याची विनंती करतो. रामकृष्ण हरी. चला 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 कीर्तनाला चला कीर्तनाला चला माऊली, आता पाचारण करूया आपल्या पुढच्या सेवे करायला. ज्ञान मुंगी एवढं आणि दाखवणं हत्ती एवढं उपयोग आहे का? नाही ना. तसंच भक्ती अगदी नखा एवढी आणि दाखवायची तुकोबा एवढी उपयोग आहे का? नाही ना. कारण मुंगी हत्तीच्या कानापर्यंत जायचा उशीर आणि अहंकार माणसाच्या मनात शिरायचा उशीर. नाश हा होतोच. म्हणून माऊली खरं तेच बरं. पाचारण करूया हरिभक्ती परायण आशाताई हनमकर यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 जय हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो हे संग सुखयाचे पावलो हे संग सुखयाचे सुखामा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुखामा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुखामा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले धरितायांचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची घडली या सेवा विठोबाची तुका म्हणे सुख बहु झाले जीवा घडली या सेवा विठोबाची घडली या सेवा विठोबाची सुखामा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग सुखामा झाले धरितायाचा संग सुख आम्हा झाले धरितायाचा संग आम्हा झाले धरितायाचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया सुख आम्हा झाले धरितायांचा संग पळाले उद्वेग सांडोनिया पळाले उद्वेग सांडोनिया विठ्ठल 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 विठ्ठल
सब संतन की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्री संत तुकाराम महाराज यांचा असून तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं व जे केलं त्याच्या योगे त्यांनी काय प्राप्त केलं, काय मिळालं, हा स्वानुभव तुकोबराय या अभंगातून सांगतायत. विठाल तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये उद्वेग रहित असणारी भक्ती केली. त्याचा परिणाम असा झाला, आम्हाला भगवान परमात्म्याचं संगसुख प्राप्त झालं. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, पावलो हे संगसुख याचे. पण हे संगसुख प्राप्त करण्याकरता आम्ही भगवान परमात्म्याचा संग धरला. सुखाम्हा झाले धरिता याचा संग, पळाले उद्वेग सांडोनिया. त्याचा संग धरल्यानंतर आम्ही सुखाला प्राप्त झालो आणि जे काही मागे उद्वेग उरलेले होते, विषय वासना विकार, हे सगळे पळून गेले, नष्ट झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला आमच्या जीवनामध्ये विठोबाची सेवा घडल्यामुळं आमच्या जीवाला बहु सुख झाले. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा, घडली आ सेवा विठोबाची. असा या अभंगाचा सरळ असणारा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल. जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये जन्म मृत्यू, पाप पुण्य, लाभ हानी, मान अपमान, यश अपयश, शत्रू मित्र अशी अनेक प्रकारची द्वंद्वे येत असतात. त्याचप्रमाणे सुख व दुःख हे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या जगामध्ये प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे दादा. मज लागी दुःख होआवे, ऐसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे, येणे न संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, पण सुखाच्या आड मागे लपून दुःख हे येतच असतं. सुख आल्यानंतर हर्ष आनंद निर्माण होतो, पण दुःख आल्यावर मात्र उद्वेग, काळजी, चिंता निर्माण होते. मला असं वाटतं दादा, माणसानं चिंता न करता चिंतन केलं पाहिजे. आपण त्याचं चिंतन केलं की तो आपली चिंता करत असतो. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको भेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा. अहो, आपण जन्माला आलो ना दादा, त्यावेळेसच भगवंताने आपली चिंता केलेली आहे. मातेच्या उदरी उपजलासी जेव्हा, चिंता तुझी तेव्हा केली त्यानं. म्हणून आपण चिंता करू नये. आपण चिंता केली की चिंतन निघून गेलंच समजा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चिंतन हे 4 पद्धतीनं होतं. एक आहे विषय चिंतन. कामी माणसे सतत विषयाचं चिंतन करत असतात, विषयाचं चिंतन करू नये. दुसरं आहे परदोष चिंतन. माणसानं दुसऱ्याचे दोष पाहू नयेत, स्वतःचे दोष पाहावेत. आणि परमार्थी माणसानं तर दुसऱ्याचे दोष पाहूच नयेत. काही माणसं दुसऱ्याचे दोष पाहण्यात आयुष्य घालवतात, दुसऱ्याचे दोष पाहू नयेत. तिसरं आहे व्यर्थ चिंतन. काही मूर्ख माणसं सतत काहीतरी व्यर्थ चिंतन करत राहतात. म्हणजे याचं काय होईल, त्याचं काय होईल, माणसानं स्वतःचं काय होईल याचा विचार करावा. विठ्ठल विठ्ठल. आणि चौथं चिंतन आहे भगवत चिंतन. साधक मंडळी, भक्त मंडळी देवाचंच म्हणजे भगवंताचंच चिंतन करत असतात. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. साधकाच्या, भक्ताच्या जीवनामध्ये दादा चिंतेचे प्रसंग आले ना तरी तो चिंतनच करत असतो. तुकोबरायांच्या बाबतीत जर आपण विचार केला ना तर तुकाराम महाराजांचं जीवन हे दुःखानं ओतप्रोत भरलेलं जीवन आहे बरं का.
वयाच्या 17व्या वर्षी तुकोबारायांचे आई वडील वारले. भाऊ सावजीची बायकोही गेली. त्यानंतर सावजी तीर्थयात्रेला निघून गेले. त्यानंतर मोठा दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये तुकोबारायांची पत्नी गेली. दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मेली. पत्नी गेली, मुलगा गेला, गुरे ढोरे सगळं काही गेलं. महाराज दुःखाचा कडेलोट झाला. आणि एवढं होऊन सुद्धा तुकोबारायांनी काय म्हणावं? बाप मेला न कळता, नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य, नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली. पोर मेले बरे झाले, देवे माये विरहित केले. माता मेली मज देखतान, तुका म्हणे हरली चिंता. मला सांगा दादा, आई वडील जाणं म्हणजे ही दुःखाचा प्रसंग आहे ना, किती वाईट गोष्ट आहे. पण तुकोबाराय म्हणतात चिंता नष्ट झाली. पोटचा गोळा जाणं किती वाईट घटना आहे बरं. तुकोबाराय म्हणतात चिंता नष्ट झाली. संसार दुःखानं तुकोबाराय होरपळून गेले बरं का. संसाराच्या तापे तापलो मी देवा, तापलो मी देवा. 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 करिताया सेवा, करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा, करिताया सेवा कुटुंबाची. संसार दुःखानं होरपळून निघाले आणि परमार्थाकडे प्रवृत्त झाले. तुकोबारायांच्या बाबतीमध्ये एवढे दुःखाचे प्रसंग आले. आपल्यासारख्या सामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये जर एवढे दुःखाचे प्रसंग आले तर आपण काय करतो? पहिली गोष्ट, माणूस वाईट मार्गाला जातो. नंबर 2, तो व्यसन करतो. आणि नंबर 3, तो आत्महत्या करतो. तुकोबाराय म्हटले आम्ही यातलं काहीही केलं नाही. तुकोबारायांनी आपल्या जीवनातील सगळी सुख दुःख ही भगवंताशी एकरूप करून टाकली. संतांच्या जीवनामध्ये दुःख आलं ना तर ते त्या दुःखाला कधी कवटाळून बसत नाहीत, आणि सुख आलं तर कधी आनंदून हर्षून जात नाहीत. ज्ञानोबाराय म्हणतात सुखी संतोषान यावे, दुःखी विषाद न भजावे, आणि लाभ न धरावे मना माझी. तुकोबारायने आपल्या जीवनाचा ओघच उलटा फिरवला. सुख दुःखे समे कृत्वा या न्यायानं तुकोबारायांनी आपल्या जीवनाचा ओघ उलटा फिरवला. सरळ वाहते ना दादा ती धारा असते, आणि उलटी फिरून वाहते ना ती राधा असते. तुकोबाराय सरळ, कळालं ना तुम्हाला? जी संसाराकडे वाहते ती धारा आहे, आणि परमार्थाकडे भक्तीने भगवंताकडे वाहते ती राधा आहे. तुकोबारायांनी आपल्या जीवनाचा ओघ हा संसारातून परमार्थाकडे फिरवला, आणि जीवनात झालेली मानहानी, द्रव्यहानी, आपतेष्टांचा वियोग, हे सगळं दुःख, ही सगळी चिंता काळजी टाकून दिली. तुकोबाराय म्हटले काही नाही, आम्ही भक्ती केली. आपण भक्ती करतो, पण आपल्या भक्तीमध्ये उद्वेग आहे, चिंता आहे, काळजी आहे. गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार सांगितले. तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोली जे, तिचा अर्थार्थी जाणे जे ज्ञानीच होता. अर्थ भक्ताच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. काय उद्वेग आहे? भगवंत माझं दुःख दूर करेल, भगवंत मला संकटातून सोडवेल, हा अर्थ भक्ताच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. द्रौपदी आर्त भक्त होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा संकटामध्ये असताना, दुःखामध्ये असताना धावा केला करून, स्वराने धावा करू लागली. भगवंत येत नाहीत, विलंब होतोय म्हणून द्रौपदीला काळजी वाटू लागली. आता जर भगवान परमात्मा आले नाही तर माझं काय होईल? हा उद्वेग आर्त भक्ताच्या भक्तीमध्ये आहे. दुसरे आहेत जिज्ञासू. जिज्ञासू भक्ताला काय चिंता आहे? कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन. कै कृपा करी नारायण, कै कृपा करी नारायण, कै कृपा करी नारायण, कै कृपा करी नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन. करा समाधान चित्त माझे, आ
आहे माझा उद्धार केव्हा होईल. तिसरे आहेत अर्थार्थी. अर्थार्थीचा उद्वेग तर विचारू नका. सुदामा ब्राह्मण हे अर्थार्थी भक्त होते. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भेटीला गेल्यावर भगवंतानं 4 दिवस चांगलं आदरातिथ्य केलं. आता परत न्यायची वेळ आली, पण सुदामा मनामध्ये विचार करू लागले, जाण्याची वेळ आली तरी देव अजून काही देण्याची भाषा वापरेनात. सुदामा मनामध्ये उद्विग्न झाला. सुदामाला वाटलं चला नाही काही दिलं तरी हरकत नाही, एवढे अंगावर वस्त्र राहिले ना पुष्कळ झाले. पण भगवंत एवढे हुशार आहेत, भगवंतानं शिपायांना सांगून सुदाम्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले आणि जुने वस्त्र घालायला दिले. सुदामा तोपर्यंत मनामध्ये उद्विग्न होता जोपर्यंत सोन्याची सुदामपुरी तो पाहत नव्हता. म्हणजे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी तीनही भक्तांच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. तुमच्या आमच्या भक्तीमध्ये उद्वेग आहे. तुकोबाराय म्हटले अशी उद्वेगानं भरलेली भक्ती आम्ही केली नाही तर आम्ही कशी केली. उद्वेग, चिंता, काळजी, उद्वेग रहित असणारी भक्ती आम्ही केली. त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला भगवान परमात्म्याचं संगसुख प्राप्त झालं. पावलो हे संग सुखयाचे. भक्ती कशी असावी तर ती उद्वेग रहित असावी. आणि उद्वेग रहितता कशी असावी तर ऐका. राष्ट्रसंत गाडगे बाबा खारेपाटण रत्नागिरी या ठिकाणी कीर्तनाला गेले असताना कीर्तनाच्या ठिकाणी त्यांना कळालं आपला मुलगा गेलाय हे कळून सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये एक अश्रू पण आला नाही. ते म्हणतात आईसे किती गेले कोट्यान कोटी, का रडू एकासाठी. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग. आपल्या जीवनामध्ये आलेली सुख दुःख त्याला कवटाळून न बसता आपली कर्तव्य कर्म ही ईश्वरार्पण बुद्धीने करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्तीच आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले अशी उद्वेग रहित असणारी भक्ती आम्ही केली. पण त्याचा परिणाम काय झाला तर पावलो हे संग सुख याचे. आणि आमच्या जीवाला सुख झालं. पण हे संग सुख प्राप्त करून घेण्याकरता आधी आम्ही भगवान परमात्म्याचा संग धरला. सुख आम्हा झाले म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. घडलिया सेवा बाशी घडलिया सेवा. माझा रे धरितायाचा संग. दुःख माझा रे धरितायाचा संग. ज्ञानेश्वरा माऊली रामकृष्ण हरी. सगळ्यात आधी माऊलींपासून सुरुवात करूया, नंतर महिला वर्गाचा खेळ निवांत चालू दे. माऊली आता आपल्यापासून सेवेकऱ्याच्या सेवेबद्दल काय वाटलं सांगा. आशाताई, आपल्याकडून जे अपेक्षित होतं त्या भजनानंदाचा लाभ आम्हाला तसाच झाला. 3 चरणाचा अभंग आपण मांडलात. उद्वेग या शब्दाचा यथार्थ अर्थ आपण मांडून दिला. पण चिंता सांडून भजन केलं हे सांगताना थोड्या चिंता घेऊन बसले होते का आज? कारण अजिबात चिंता करण्याचं काही कारण नाही भक्ती करणाराला. एक तर तुमच्या भजनानंदाने आम्हाला तृप्त केलं, दृष्टांत समृद्ध कीर्तन केलं आणि तुमच्या गोड स्वराने दिलेला भजनानंद खूप तृप्त करून गेला. रोहिणीताई काय सांगाल?
अशातही सर्वात पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन. अभंग उत्तमच. 3 चरणांचा तुकोबरायांचा गोड अभंग. असंगाशी संग करण्यापेक्षा संगाचा रंग मनाला लागावा असा संग करावा आणि तो पांडुरंगाचाच आहे. तो तुकोबरायांनी केला आणि महाराजांच्या चरित्राला स्पर्श केला आपण. महाराजांना प्रपंचाची चिंता नव्हती, कारण जीवनात सगळ्या चिंतांचं हरण करणारा चिंतामणी भेटला होता महाराजांना. 20 मिनिटांमध्ये अभंगाला योग्य न्याय आपण देण्याचा प्रयत्न निश्चित केलाय. अतिशय सुंदर असं प्रतिपादन शैली आपली. आवाजातला गोडवा, रोखठोक खडा आवाज आहे. उंच पट्टीमध्ये सुद्धा आवाज आपला उत्तम चालतोय. अतिशय सर्वांग सुंदर असं कीर्तन मला वाटलं. आई साहेब, आशाताई, भक्ती आम्ही केली सांडूनी उद्वेग. मला असं वाटतं प्रयागराजला 144 वर्षानंतर हा योग आला. त्या संगमावर जाऊन बऱ्याच जणांनी स्नान केलं, पण आता अख्खा महाराष्ट्रच काय, भारत देश सोनी मराठी वाहिनीच्या या संगमात, भक्तीच्या संगमात स्नान करतोय. सर्व धडाकेबाज, सुंदर, चांगलं कीर्तन केलं. काय बोलायचं कामच नाही हो. अगदी बुलेट ट्रेन, झाशीची राणीच. माऊली ही सेवा अशीच अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. नाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मुख्य शिष्य, मुख्य शिष्य मच्छिंद्राणी बोध गोरक्षा केला, मच्छिंद्राणी बोध गोरक्षा केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. हा गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रती, गहिनी प्रती, मच्छिंद्राने बोध गोरक्षा केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षा केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसादे निवृत्ती दातार, गयनी प्रसाद निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार तुझ दिले, ज्ञानदेव सार तुझ दिले, शोधविले, शोधविले, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रती, गयनी प्रती, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला.
अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार असणारा वारकरी संप्रदायाचा प्राण, वारकरी संप्रदायाचा श्वास, वारकरी संप्रदायाचं हृदय, एका विटेवर उभा असणारा भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याच्या चरणारविंदी चिंतन रूपी पुष्प समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग. विठ्ठल विठ्ठल साधकांची मायबाप, योगियांची माऊली, अनाथांची माय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली श्री ज्ञानोबा आजच्या या अभंगामध्ये आपली असणारी गुरु परंपरा सांगत आहेत. विठ्ठल ज्ञानोबा सांगतात की आदिनाथ गुरु, त्या आदिनाथापासून ही परंपरा सुरू झालेली आहे. ज्ञानोबांनी 18व्या अध्यायामध्येही वर्णन केलेलं आहे. नाद आदिगुरु शंकरा, लागून शिष्य परंपरा, बोधाचा हा संसारा, झाला जो आमुते. म्हणजे आदिगुरु शंकरापासून ही परंपरा निर्माण झाली. केव्हा? तर त्या आदिगुरु शंकरांनी उमेला म्हणजेच पार्वती मातेला ते ज्ञान सांगत असताना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ मत्स्याच्या गर्भामध्ये होते आणि म्हणून त्या मत्स्याच्या गर्भामधनं मच्छिंद्रनाथांनी ते ज्ञान ऐकलं आणि तेच नाथ संप्रदायाचं ज्ञान पुढे प्रचारित प्रसारित झालं. विठ्ठल विठ्ठल आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रला आधले सहज स्थिती. म्हणजे जेव्हा आदिनाथ उमेला ते बीज सांगत होते आणि सहज स्थितीमध्ये उपलब्ध असणाऱ्या मच्छिंद्रनाथांनी ते अलौकिक असं ज्ञान ऐकलेलं आहे आणि म्हणून तेची प्रेममुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथा. आणि म्हणून निश्चितच हे अलौकिक असं ज्ञान गहिनीनाथांच्या माध्यमातून निवृत्ती दादांना मिळालं. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात की गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार सोजविले. आणि हे अलौकिक असं ज्ञान ज्ञानोबा म्हणतात गहिनीनाथांच्या माध्यमातून निवृत्तीनाथांना मिळालं आणि निवृत्तीनाथांच्या माध्यमातून माझ्याकडे आलेलं आहे. अशी ही अलौकिक परंपरा ज्ञानोबांनी सांगितली. आणि ज्ञानोबांनी असणारं हे गुह्य ज्ञान आपल्या सर्वांकरता सुलभ केलं, उघड केलं, खुलं केलं. कसं केलं? तर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आपण म्हणतो ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस. आणि म्हणून ज्ञानोबरायांचे अलौकिक असे उपकार आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबराय अक्षरशः माईच्या अंत्यकरणाने आपल्याला सांगतात. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी सारस्वताच्या गळ्यामधलं मंगळसूत्र आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ज्ञानोबरायांचं ते अलौकिक तत्वज्ञान जे नाथ परंपरेमधनं त्यांना प्राप्त झालं. आदिनाथाकडनं मच्छिंद्रनाथांकडनं गोरक्षनाथ, गोरक्षनाथांकडं गहिनीनाथ, गहिनीनाथांकडनं निवृत्तीनाथ आणि निवृत्तीनाथांच्या माध्यमातून ज्ञानोबा आहे. हे अलौकिक असं तत्वज्ञान निश्चितच आपल्या सर्वांना ज्ञानेश्वरी वगैरे जे त्यांनी ग्रंथ निर्माण केले, अमृतानुभव, तदनंतर जेही काही त्यांचे पंचवाङ्मय आहेत, हरिपाठ असेल, चांगदेव 65 असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून ते अलौकिक तत्वज्ञान आणि हरिपाठामध्ये सूत्र रूपाने त्यांनी मांडलं. आता हेही सांगितलं त्यांनी की ज्ञान कसं मिळालं. काय म्हटले ज्ञानोबा आहे? ज्ञान उघड गम्य ज्ञानदेवाला आदले, ज्ञानदेवाला आदले. आणि कुणी दिलं? निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती, निवृत्तीने दिदले माझे हाती. गम्य ज्ञानदेवाला आदले, निवृत्तीने दिदले माझे हाती. किंवा ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिधले संपूर्ण माझे हाती. असं ज्ञानोबारायांनी ती परंपरा सांगितली. कुठून मिळालं? तर निवृत्तीनाथांच्या माध्यमातून. आणि निश्चित गुरूंवर एवढी दृढ श्रद्धा असेल तर जीवनामधील कोणत्याही गोष्टी अशक्यप्राय अशा नाहीत. निश्चितच त्या शक्य आहेत. आणि निश्चितच आपणही त्या परंपरेच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण तो लाभ घेतला पाहिजे. आणि मी तर म्हणतो की माणसानं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचल्याशिवाय मरू नये, खरंच मरू नये. आपले जे संत झाले निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, या परंपरेमध्ये, या नावामध्ये सुद्धा तत्वज्ञान लपलेलं आहे. कसं सांगतो तुम्हाला? निवृत्तीने निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान ज्ञानाच्या स्वाधीन केलं, पण ते इतरांना अन्यांना ग्रहण करण्यासाठी ज्ञाना एवढं सोपान. आणि म्हणून सोपान नावाचा ब्रिज, सोपान नावाचा पूल, सोपान नावाच्या पायऱ्या ओलांडल्या
की त्यानंतर तत्क्षणी ॲट अ टाइम ते नेमुक्तिचारी साधईल्या असं आहे. आणि म्हणून निश्चितच आपण ते ज्ञान ग्रहण करावं आणि आपलंही कल्याण, आत्मिक कल्याण, ऐहिक उन्नती सोबत पारलौकिक उन्नती निश्चित करून घ्या, ही सगळ्यांच्या चरणारविंदी विनम्र भावाने माझी प्रार्थना आहे. आणि ज्ञानोबरायांनी जी परंपरा सांगितलेली आहे त्या परंपरेच्या माध्यमातून निश्चित हे ज्ञान आपल्याला खुलं केलं आहे. ते खुलं ज्ञान मुक्त हस्ताने ज्ञानोबराय आपल्याला असणारं लुटत आहेत आणि ते ज्ञान आपण निश्चित घेतलं पाहिजे, हीच सगळ्यांच्या चरणी प्रार्थना आहे. बोलण्याच्या ओघामध्ये काही कमी जास्त झालं असेल तर निश्चित ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे चांगलं आहे ते असणाऱ्या गुरु परंपरेचा असणारा आशीर्वाद आहे असंच तुम्ही निश्चित माना. सर्वांच्या चरणारविंदी विनम्र भावाने वंदन आहे. याच शब्दाबरोबर या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. राधाताई. आकाश महाराज गवते, आपण तर आज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा उगम म्हणजे नाथ संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचा उगम म्हणजे भगवान शंकर, ही आदिनाथापासून चालत आलेली ही गुरु परंपरा. नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, गुरुची परंपरा फार चांगल्या पद्धतीमध्ये मांडलं. तुमची बोली भाषा छान होती, सांगण्याची पद्धतही चांगली होती. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. ताई, काय सांगाल आमच्या सेवेकऱ्याबद्दल? सर्वात प्रथम हरिभक्तीपरायण आकाश महाराज, आपलं द्वितीय पर्वामध्ये प्रवेश झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अतिशय सुंदर भैरव रागाने आपण सुरुवात केली नमनाची, पंचपदीची. स्वरावर तालावर अतिशय सुंदर हुकूमत आहे महाराज आपली. आपल्या या इथून पुढच्या वाटचालीला मनस्वी शुभेच्छा देते. रामकृष्ण हरी. माऊली, आपल्यापर्यंत कशी पोहोचली ही नाथांची परंपरा? आकाश महाराज, तुम्ही जी चाल गायली कीर्तनाच्या आरंभाला, म्हणजे इतकी गोड होती ती चाल, ते गाणं इतकं गोड होतं की पुढे कीर्तनामध्ये अन्य प्रमाणात आम्हाला पुन्हा आम्ही प्रतीक्षित होतो की असं परत येईल की काय. परंतु आपण ती चाल इतक्या कमी वेळात पण इतका प्रदीर्घ वेळ देऊन ती गायली. मला असं वाटतं की त्याचं थोडं वितरण करून सर्वदूर ते आलं असतं, आणखीन आम्हाला तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकायला आवडलं असतं. आणि मुख्य म्हणजे कीर्तन हे ऐकायचं असतं, पण काही वेळा ते कीर्तन बघायचं पण असतं. आपली प्रसन्नचर्या त्या कीर्तनाला व्यक्त करत होती. परंपरा आणि त्या परंपरेचा विस्तार हा मुद्दा आपण मांडत असताना ज्ञानोबारायांनी ती का सांगितली, ती का मांडली, याचा आणखी विस्तार आम्हाला पुढे कधीतरी नक्की ऐकायला आवडेल. खूप शुभेच्छा. आपली सेवा अशीच वृद्धिंगत होत राहू माऊली. रामकृष्ण हरी. आपण मंचावर आमंत्रित करूया आजच्या भागातील दोन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्तीपरायण आशा महाराज आणि हरिभक्तीपरायण आकाश महाराज यांचं. तर माऊली, पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. माऊली, निकाल आपल्या समोर आहे. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे त्यांचं नाव आहे हरिभक्तीपरायण आशा महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. माऊली, वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. तर माऊली, आजच्या भागाची सेवा इथे समाप्त झाली. पण आज आपल्यासोबत जे नेमाचे वारकरी आलेले आहेत, हरिभक्तीपरायण रोहिणी महाराज, त्या उद्याही आपल्यासोबत असणार आहेत. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या लाडक्या कार्यक्रमात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.